ज्यांना घरात खांदा नाहीये डोकं टेकवण्याला, ते बाहेर टेकवतातच. ज्या मुलीला बाप मिठी मारत नाही त्याला म्हणजे मी कायम ही गोष्ट म्हणते की समजा की बाप मुलीला कंटिन्यू मिठी मारतोय, तिच्या सोबत असतो. आता आमच्या तात्यांची मिठी आणि माझ्या बॉयफ्रेंडची मिठी फरक आहे. बरोबर. मला फरक जिथे जाणवतो खूप जास्त लेवलला, मला सेफ नाही वाटत. तात्यांच्या मिठीत जेवढं सेफ वाटतं तेवढं ह्याच्या नाही वाटत आहे. त्यावेळेस मला कळतं की हा सेफ नाहीये किंवा हे जाणवत नाही. तसं घरातून तो स्पर्श नाहीये. मुलगी मोठी झाली की बाप असा वेगळा समजतो मुलीला, माहित नाही का? आई वेगळं समजते आणि जवळ येत नाहीत त्यांची पप्पी घेत नाहीत, आधी घेतात. तसं माझी आई कार्यक्रमाला निघाली की गालाला चावते, लाल करून टाकते, सगळं मेकअप खराब करून टाकते. तर सर्टनली ह्या गोष्टी होत नाहीत घरात आणि तो स्पर्श नाही मिळत, त्या गोष्टी नाहीत मिळत, म्हणून मुलं बाहेर ते शोधतात. कारण जन्माला आल्यानंतर तुमचं सर्व्हायव्हल आणि रिप्रोडक्शन हे दोनच गोल आहेत. बरोबर. तुम्हाला खायला चांगलं मिळतंय, बरोबर, तुमच्या अंगावर कपडे आहेत, तुमच्या डोक्यावर छत आहे, चौथी नीड कुठली आहे? तुमची स्पर्शाची भूक आहे. रिप्रोडक्शन स्पर्शाचीच भूक आहे. ते स्पर्श तुम्हाला घरातून मिळत नाहीये, तर तो बाहेर शोधला जातो. मग तो मित्र म्हणा, प्रियकर म्हणा, मैत्रीण म्हणा, तो कुठेतरी शोधला जातो आणि त्या स्पर्शाचा मोह आहे तो तुटत नाही.